अगं वेळेला नसलेलं ताई दूध नाही, बरं झालं तू दिलं. हा संध्याकाळी राहुल आला ना की परत करते बघ तुला. चल वेडी परत काय करते? अगं राहू दे कसं ते पण कोणी 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 पडले काढ थांब थांब काढ. शोभा वहिनी, अहो काय हे? दूध आहे का ग? ते माहितीये मला, पण तुम्ही तुमचे केस पडले तो याच्यात. अहो जरा बघून मित्रा ना. माझे? हो सॉरी सॉरी. यांचं बरं आहे का? सॉरी बोलायचं आणि मोकळं व्हायचं. अरे किती हलगर्जीपण आहे बघ ना सगळं. तू काय सांगू? काय झालं? अगं या शोभा वहिनी ग वरतून केस विंचरतात आणि खाली टाकतायत. अगं सगळं दूध खराब झालं माझं. शोभा वहिनी आता या अति होतंय. अहो लोक येतात जातात इथं, जरा जरा बघून केस विंचरा ना. अगं माझे केस नाही येत, ते वाऱ्यावर येत असतील. अजिबात वारा नाहीये, अजिबात वारा नाहीये. असे कसे वारे नाही? हे बघा तुम्ही जरा इलाज करा तुमच्या केसांचा. हा देतात ते तुम्ही ते पालेभाज्या खा, बदाम खा, नाही तर काय ते अहो करा ना जरा याचा काहीतरी इलाज. ए अंजे, माझ्या केसांसाठी काय करायचं ना ते माझं मी बघेन. तू नको मला शिकवस. तेवढे माझे वाईट दिवस झाले तुझं ऐकायला. बघितलं आजकाल कोणाला चांगलं सांगितलं तर पटतच नाही. यांच्या चांगल्याच सांगतोय ना, यांचं नेहमीच झालंय. जिकडे बघाव तिकडे केस असतात. एक दिवस चक्कलच पडणार आहे यांना. शोभा वहिनी, अहो काय हे? तुम्ही तुमचे केस पडले तो याच्यात. अहो जरा बघून मित्रा ना. असे कसे वारे नाही? हे बघा तुम्ही जरा इलाज करा तुमच्या केसांचा. हा देतात ते तुम्ही ते पालेभाज्या खा, बदाम खा, नाही तर काय ते अहो करा ना जरा याचा काहीतरी इलाज. काय रे, कामावर नाही यायला एवढा वेळ? हा डायरेक्ट घरी येता येत नाही? कशाला त्या चाळीतल्यांची समाजसेवा करत असतोस? बरोबर आहे, त्यांची सेवा कर रे. तुला बायकोची काही पडलेली नाहीये. अरे बायकोच्या मागे उभं राहावं, त्याला मतीला मदत करावी. आहे काय वाटतं तुला काय? हा बरोबर, तुला काय वाटतं रे? तुझे केस आहेत ना शाबूत, बायकोचे केस गळतायत, गळू दे. जा बाजारात जा आणि 1 किलो बदाम घेऊन ये. काय डायरेक्ट 1 किलो बदाम? अगं शोभा अजून पगार नाही झाला, पुढच्या महिन्यात आणि नाही. पुढच्या महिन्यात टकली होऊन जाईल ती. तू जा आत्ताच आत्ता जा आणि 1 किलो बदाम घेऊन ये. जा माझा एक तारखेला घेऊन येतो. नाही, आत्ताच आणि घेऊन ये. ऐक शोभा, महिना अखेर आहे ना. अरे महिन्याच्या पहिल्या दिवशी सुद्धा हीच बोंब असते तुझी. मी प्रयत्न करतो, मी तुझ्यासाठी बदाम घेऊन येतो नक्की. तोपर्यंत तू तेल लाव. नाही नकोय मला. हे बघ, माझी आई लहानपणी मला प्रेमाने तेल लावायची, मसाज करायची, म्हणून कदाचित. हा तुझी आई तुझ्या केसांना तेल लावायची, माझी आई काय पाणी लावायची? हा म्हणजे माझ्या आईचं माझ्यावर प्रेम नाही असं म्हणायचं ना तुला? अगं खरंच खरंच माझी आई डोक्याला तेल लावायची, मसाज करायची, म्हणून कदाचित ते केस राहिले असतील असं म्हणायचं. नाही बरोबर आहे, बरोबर. तुझी आई माझ्या आईपेक्षा ग्रेट होती असं म्हणायचंय ना? हे बघ जाऊ दे, मी एक काम करतो, तू बस, मी तुझ्या डोक्याला तेल लावतो, मसाज करून देतो, बघ तुझे केस गळायचे थांबतील. काय चिडायला काय? आता लाव ना तेल. हो, लावतो.
अचानक एका रात्री? हो ना, हत्तीच्या शेपटा एवढे होते, अचानकच वाढले. पण शोभाताई किती सुंदर दिसत आहेत ना अशा मोकळ्या केसांमध्ये. हे तर काही नाही, लग्नाआधी यापेक्षा दुप्पट केस होते माझे. जमिनीवर लोळायचे. मला कंटाळा आला म्हणून मी कापले. पण शोभा वहिनींचे केस एवढे दाट आणि लांब सडक असेल असं वाटलं नव्हतं, नाही का ग? पण मला शोभाताईंकडून ना काहीतरी टिप्स घ्यायला हव्यात. 6 महिने झाले माझे केस 1 इंच वाढले नाहीयेत. चल विचारूया वहिनींना. चल विचार. चल ना अंजू. ये ना. चल 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 चल. चला. शोभा वहिनी, अहो मोकळे केस का शोभून दिसतात तुम्हाला, नाही का ग? थँक्यू. हो ना. शोभाताई, आम्हाला पण काही टिप्स द्या ना केस भराभर वाढण्यासाठी. माझे केस वाढतच नाहीत. तुमचे केस कसे काय वाढले एका रात्रीत अचानक? अचानक नाही काही, माझे केस लहानपणापासून लांबच होते. मी वेणी घालायचे ना, त्यामुळे तुमच्या लक्षात नाही आहे. आता काही लोक हिणवायला लागले ना मला, म्हणून म्हटलं आता दाखवायलाच पाहिजे आपले केस किती लांब आहेत ते. पण वहिनी, अहो कशी निघा ठेवतो एवढ्या मोठ्या केसांची? आम्हाला पण सांगा ना. म्हणजे माझे पण आहे तो लांब, पण मला अजून लांब हवेत आणि दाट पण तुमच्यासारखे. सांगा ना वहिनी प्लीज. ए, कशाला मस्का मारताय त्यांना? त्या काही केसांची निगा बिगा राखत नाही. तुला काय माहित? एकाच मजल्यावर राहतो आपण. तुम्ही केसांची काही निगा वगैरे घेत नाही, माहितीये मला. खोटं बोलू नका. ए अंजे, तू काय माझ्या 5वीच्या घुगऱ्या खाल्ल्यास का? 24 तास माझ्यावर वॉश ठेवून असतेस? लहानपणापासूनच माझे केस लांब आहेत. शोभताई, कशाला वाद घालताय? त्यांना सांगून टाका ना. काल मालकाने तुमच्या केसांना तेल लावलं आणि जकासपैकी मालिश केली म्हणून. अगो बाई, कमालच आहे. शोभाताई, मानलं पाहिजे हा, मोहन भाऊजींच्या मालिश मध्ये दम आहे. केवढे केस वाढले बरोबर. वाह, चमत्कारच आहे हा. मग काय, चमत्कारच आहे. हो, म्हणजे मालकांच्या हातात गुण आहे ना. अशी मालिश दिली ना की केसच वाढले. आता त्यांचे केस बी कळणार नाही. तुम्हाला तर माहितीये मालकांचं शोभाताईंवर किती प्रेम आहे ते. हो, ते तर आहे. आले हा मी. खरंच खूप छान दिसते. अहो, माझ्या केसांना मालिश करून द्या ना. मालिश? मला पण ना शोभा वहिनीसारखे लांब सडक केस हवे तो. बायको अगं तूच कर ना. मला नाही आवडत हात तेलकट झालेला. तुम्हीच करून द्यायला हवी हा, नाही तर उद्यापासून एकही काम करणार नाही मी घरातलं. अगं ऐक ना, मी आता जिमला चाललोय ना. काही फरक पडणार नाही एक दिवस नाही गेला तर. हे घ्या ते गाणी करून द्या मालिश. अगं तुम्हाला वाटतच नाही ना तुमच्या बायकोचे केस पण लांब आणि दाट असावे? बायको अगं तसं नाही, मला वाटतंय. वाटतं की नाही? मग द्या तर. चला. लावलं तेल, लावते लाव ना राहुल ते. अंजू कसं लावतील? हा, आधी आपल्याला ना महिन्याला 1 बाटली पुरायची, आता 1 दिवसात संपवली तेलाची बाटली. तू टेन्शन नको घेऊ. हे मार्केट मधून अजून 1 बॉटल आणली. घे घे लाव. कर मालिश कर. करतो. धर. हा, अंजू ऐक ना, बोल. असं तूप खाल्लं की रूप नाही येत यार. एका रात्रीत होणार आहेत का तुझे केस लांब? हा होतात. हा, नाही, चमत्कार होतात राहुल. तुला नाही वाटत का तुझ्या पण बायकोचे लांब सडक केस असावेत? अगं पण बायकोचे लांब सडक केस करण्याच्या नादात नवऱ्याचे हात आकुड होतील ना, झिजतील ना माझ्या हात मालिश करून. बाबू, तू माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत. करणार ना बाबू, तुझ्यासाठीच करणार. दुसरं कोणासाठी करणार? हा, कर ना मग. मला सोडणार नाही. काय? हे आज मी काही सोडणार नाही मालिश करायचं. मग हा, रात्रभरात केस लांब करतो. लांब करायचंय, टक्कल नाही पाडायचं. हळू कर जरा. हा बाळा, हा. हा, हळू. करायला लावते. वा. हा. अहो ऐका, तेलाचे हात एवढे धुवू नका. अजून तेल लावावं लागेल कदाचित. 1 मिलीमीटर सुद्धा नाही वाढले. काहीतरी शिका त्या मोहन दादांकडून. निदान मालिश करायला तरी शिका. शोभा वहिनी, शोभा नाहीये, काही काम होतं का?
नाहीये का? नाही बरं झालं. काय? नाही काही नाही, खाली मावशींकडे गेलेत का? हो 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 हो. काय? खीर खीर आणली होती दादा. हा. त्यांना आवडते ना माझ्या हातची खीर. हो हो, तिला तुझ्या हातची खीर फार आवडते. द्या मी ठेवते. डबा घासून लगेच त्यांना परत द्या. हा कामा. डब्यात काय देऊ? साखर देऊ का? चालेल. कशाला कशाला राहू द्या ना दादा, कशाला भानू उगाच कशाला. अगं नंतर विसरलो तर. हो दादा, एक वेळ माझ्या लक्षात राहणार नाही पण तुमच्या लक्षात राहील बघा. हा भानू राहू दे, नको काही गरज नाही, असू दे. आरामात दे मला डबा, काही नाही. वय हा काय दादा? काय ग? नाही, सगळी कामं झालेली दिसतायत. हा हो, झाली झाली. नाही बरं आहे, भानू असते मग सगळी कामं पटापटच होतात. हो. हा काय शोधताय? नाही, कुठं काय? काही नाही, काही नाही. ते हे तेल जरा वेगळंच दिसतंय. जरा नाही, लय वेगळं आहे. मशीन मध्ये टाकायचं तेल आहे. ते अजून कुठलं कुठलं तेल आहे घरात? लय तेल आहेत घरात. जेवण बनवण्यासाठी तेल हाय. हा मग देवाला दिवा दाखवण्यासाठी गोड तेल हाय. मग मावशींच्या गुडघ्याला लावायला ना तिळाचं तेल हाय. मग डोक्याला लावायला खोबरेल तेल हाय. खोबरेल तेल नॉर्मल आहे की स्पेशल आहे? स्पेशल नाही, नॉर्मलच आहे. केसाला लावायचं खोबरेल तेल. हा. नॉर्मल तेल. मला सांगा ना काय शोधताय ते. काही नाही. स्पेशल तेल शोधताय ना? आता दादा थोडी ना खोटं बोलणार आहे माझ्याशी. दादा म्हणतात स्पेशल तेल नाहीये तर नाहीये ना. हो ना दादा? हो, नाहीच आहे स्पेशल तेल, साधच तेल आहे. हा? खरंच? नाही, खरंच नाहीये तेल. पण मला शोभा वहिनीच्या केसांचं फारच कौतुक वाटतंय बघा. नाही म्हणजे असे एकदम लांब सडक केस झाले त्यांचे. काय केलं त्यांनी केसांसाठी? नाही, त्यांनी काहीच नाही केलं, मी ते. काय झालं दादा? मला पाणी प्या ना. पाणी प्या दादा. पाणी पा. अंजली ताई, हा घरची सगळी कामं झाली? हो झाली, फक्त भाताचा कुकर लावलाय. झाली शिट्टी पहिली. अजून 2 शिट्ट्या होऊ दे मग मी जाईन. दादा काय सांगत होता सांगत? झाली. तिसरी होऊ दे मग जाते मी. हा दादा सांगा ना ते तेलाचं. झाली. अगं बाई, तिसरी आता जावंच लागेल. आज पटापट शिट्ट्या होऊन राहिल्यात. दादा मला सांगा तेलाचं ते काय सांगा, नंतर सांगा, नंतर सांगा. हा मी येते नंतर. अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही? मी कुठं खोटं बोलले? पुढे खोटं बोलायला लागू नये ना म्हणून मी मार्ग काढला. पण एक प्रकारचा खोटेपणाच झाला ना. किती दिवस चालणार हे? जितके दिवस चालतंय तितके दिवस चालवायचं. माझ्या वागण्याने शोभा ते खुश झाल्या. त्या खुश झाल्या म्हणून तुम्ही खुश झाला. अजून काय हवंय? चालू द्या की. काय ग, अशा काय सगळ्या तेल थापून आहेत? पुण्यात जाऊ नका, नाही तर तळून निघाल सारख्या. काय झालं ताई खरं सांगा, हे सगळं कसं काय झालं? काय कसं काय झालं? तुमचे केस अचानक एवढे लांब कसे झाले? अगं अचानक नाही, लहानपणापासूनच लांब. सांगितलं ना. खोटं बोलू नका, आंधळ्या नाही होता मी. अगं खरंच सांगते मी. तेच खरंच सांगा काय केलं तुम्ही? अगं अंजे, खरंच सांगते मी तुला. आमच्या यांनी ना छान त्याची तेलाने मालिश केलं म्हणून झाले ते लांब सडक, दाट आणि मुलायम झाले. अच्छा, म्हणजे खरी जादू मोहन दादांच्या हातात येत. बाजूला मी आले जरा.
काय झालं शोभे हा मला तुझ्याशी बोलायचं. हा बोल ना. केस एकदम लांब कशाने झाले? लहानपणापासून लांबच आहेत. विसरलीस? शोभे, मी ना तुझी जन्मदात्री आई आहे, कळलं ना? मला नको बनवू. मीला लहानपणी डोक्यावर 4 केस सुद्धा नव्हते. डॉक्टरकडे नेलं तेव्हा कुठं डोक्यावर केस उगवले. बोल ना. हो ना? मला कळलं पाहिजे हा. ते कसं काय झालं. माझी शपथ आहे तुला. इथे नाही घरीच सांगते. मोहन दादा, मोहन दादा. शोभा घरात नाहीये. भाऊजी आमचं का तुमच्याकडेच काम आहे. मग मला बोलवायचं ना, तुम्ही कशाला आलात सगळ्याजणी? मोहन दादा, तुम्ही वहिनींच्या केसांना मालिश केली म्हणून त्यांचे केस लांब सडक झाले ना? नाही असं काही नाही हो. खोटं बोल नका भाऊजी. अहो, खरं. मला सांगितलं वहिनीने सगळं. अहो, वहिनीने काय सांगितलं असं खरं ते नाही. माझ्या पण केसांना मालिश करा ना दादा. अहो, नाही, नाही. अहो, मी खरंच नाही. अहो, नक्कीच अहो, असं नका करू मी. अहो, मी नाही तुझ्या नवऱ्याला लॉटरीच लागली. इतक्या सगळ्या बायका त्याच्या मागे लागल्यात. काय चाललंय? शोभा बरं झालं तू आली. बरं झालं तू आली. दादा, एकदा माझ्या केसांना मालिश करा ना, मला खूप गरज आहे हो. भाऊजी, आपण एका माळ्यावर राहतो की नाही? मग आधी माझ्या केसांना लावून द्या तेल. दादा, मी तर तुमची शेजारी द्या. आधी माझ्या केसांना मालिश करा दादा. नाही दादा, आधी मला नाव ठेवत होता ना? हा आता काय झालं? चला बाहेर. चला निघा. मालिश. निघा. सांगितलं कळत नाही का? चला निघा. चला निघा सगळे. बरोबर. चला निघा. वहिनी, फक्त एकदा दादांना माझ्या केसांना मालिश. जाते का आता? मालिश करायला पाहिजे. शोभा तू वेळेवर आली, नाहीतर माझं काय खरं नव्हतं. शोभा जावई बापू, काय अहो आम्ही आहोत ना. तुम्ही कशाला काळजी करता? फक्त माझं एक काम करायचं. हं, काय? हे तेल घ्या आणि माझे केस ना शोभासारखे लांब सडक झाले पाहिजे. नाही तर माझ्याची गाठ आहे. हा, पकडा. सासूबाई कुठनं लांब? काय आता? करा मालिश. भानू, कुठे आहात तुम्ही?